तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का, की तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे, तर तुम्ही आधी फॉर्म भरायचात, मग ते मॅनेजरकडे द्यायचात, मग मॅनेजर एचआरला सांगायचा आणि मग शेवटी लेटरवरच कळायचं की तुमची सुट्टी मंजूर झाली की नाही. LC-NC वापरून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जाईल? पहिली स्टेप असेल की प्रॉब्लेम नक्की काय आहे. सध्या एम्प्लॉईज काही कागदी फॉर्म भरत आहेत, मॅनेजर मॅन्युअली अप्रूव्ह करत आहे, एचआरला स्वतःचे रेकॉर्ड्स अपडेट करावे लागत आहेत, यात वेळ जातोय, चुका होत आहेत, कधी कधी कागद हरवतोय आणि हा आहे आपला महत्त्वाचा प्रॉब्लेम. आता यावर सोल्युशन काढूया. तुम्ही LC-NCचा एक प्लॅटफॉर्म निवडला आणि तो उघडला. तिथे ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही लिव्ह रिक्वेस्ट फॉर्म तयार केला. एम्प्लॉईचं नाव, लिव्ह टाईप, डेट्स, कमेंट्स हे सगळं फील्ड्स तुम्ही ॲड केल्यात. काहीही कोड न लिहिता, एक कोडही न लिहिता अगदी कॅनवासारखा तुम्ही फॉर्म तयार करता. त्यानंतर पुढची स्टेप येतं वर्कफ्लो सेट करणं. आता सांगायचं की ॲपने कसं वागायला हवं आहे, म्हणजेच बिझनेस रूल सेट करायचे. एम्प्लॉई फॉर्म सबमिट करतो, त्यानंतर मॅनेजरला नोटिफिकेशन गेलं पाहिजे, मॅनेजरने अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलं पाहिजे, ते एचआरला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन गेलं पाहिजे, लिव्ह बॅलन्स अपडेट झाल्या पाहिजेत, एम्प्लॉईला ईमेल कन्फर्मेशन गेलं पाहिजे. हे सगळं ॲटोमॅटिकली झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मग बिझनेस रूल सेट करता. कुणाला मॅन्युअली फोन करायची किंवा मेसेज करायची इथे गरज लागत नाही. चौथी स्टेप येते सिस्टमशी कनेक्ट करायला. म्हणजे आता तुमच्या काही एक्सटर्नल सिस्टम असतील, जसे की ईमेलला करायचं आपल्याला, एचआरचे सॉफ्टवेअर्स आहेत, मायक्रोसॉफ्ट टीम्स आहे, डेटाबेस आहे, कॅलेंडर आहे, यांच्याशी आपल्याला कनेक्ट करायचं आहे. LC-NCमध्ये यांचे बिल्ट इन कनेक्टर्स असतात, त्यामुळे ते कनेक्ट करणं अगदी सोपं असतं. त्याचे काही कॉन्फिगरेशन केलं की तिथे ते कनेक्शन होऊन जातं, त्यासाठी कोड करावा लागत नाही. एकदा का तुमचा ॲप रेडी झाला की तुम्ही त्यावर टेस्ट करता, फॉर्म सबमिट होतोय का, अप्रुव्हल फ्लो नीट चालतोय का, नोटिफिकेशन्स येत आहेत का, डेटा सेव्ह होतोय का, युजर परमिशन बरोबर चालत आहेत का, हे सगळे तुम्ही टेस्ट करता आणि मग ते डिप्लॉय करता. डिप्लॉय करण्यासाठी तुमची टेस्टिंग कंप्लीट झाली की पब्लिश करता. एम्प्लॉईला हे ॲप वेब ब्राउझर व मोबाईलवरून किंवा कंपनी पोर्टलमधून ओपन करता येते. ॲप लाईव्ह झालं की युजर्स तुमचा ॲप वापरू शकतात. आता ॲप लाईव्ह झालं म्हणजे काम संपलं असं नाही. मग तुम्ही तिथे ट्रॅक करू शकता की किती रिक्वेस्ट आल्या, एव्हरेज अप्रुव्हल टाईम किती लागत आहे, किती कोणाला काही अडचण येते का, फीडबॅक काय आहे, आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही पुन्हा जर काही चेंजेस करायचे असेल ते करू शकता. ड्रॅग अँड ड्रॉप करून ॲडजस्ट करू शकता, रूल पुन्हा सेट करू शकता आणि मग ते जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करू शकता. यामध्ये तुम्हाला हार्डली काही कोड लिहावा लागतो किंवा कोड लिहा, काही प्लॅटफॉर्ममध्ये तो कोड लिहावाच लागत नाही आणि हीच LC-NCची ताकद आहे.